तिन्ही असणार. ते हे पाहिजे मला. ते व्हॉट्सअप बघ ना, केलं केलं. शर्ट बदलल्या भूमिका नाही नाही तर खरे सुरू. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं शिवसेना भवन येथे स्वागत करत आहे. खरं तर ही प्रेस कॉन्फरन्स काल परवाकडेच घेणार होतो, पण काल गोड बोलायचं होतं म्हणून परखडपणे बोलू शकणार नाही आणि म्हणून आज प्रेस कॉन्फरन्स घेत आहे. आपल्याला आठवत असेल, परवाकडे जेव्हा मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन BMCच्या रस्त्यांच्या कामांमध्ये कसा घोटाळा होतोय, म्हणजे स्कॅम, सेटिंग आणि स्केल ह्याच्यात कुठे गफलत होते हे आपल्यासमोर आणून दाखवल्यानंतर खरं तर BMCनी त्वरित ते कॉन्ट्रॅक्ट सगळे किंवा टेंडर सगळे रद्द करायला पाहिजे होते आणि जी सत्य परिस्थिती आहे त्याला मान्य करून पुन्हा एकदा वेगळे कॉन्ट्रॅक्ट आणि नियमाप्रमाणे कॉन्ट्रॅक्ट बनवणं गरजेचं होतं किंवा जे काही टेंडर्स वगैरे असतात ते. पण तसं न करता लगेच 3-4 PROs बसवून एक प्रेस नोट काढली त्यांनी आणि ती प्रेस नोट आपण पण वाचली असेल, मी पण वाचली. ती प्रेस नोट खरं कोणालाही पटणारी नव्हती आणि म्हणून त्याच अनुषंगाने आज मी जे म्युन्सिपल कमिशनर आहेत, जे प्रशासक आहेत, त्यांना आज पत्र लिहित आहे. थोड्याच वेळात ते पत्र त्यांच्याकडे पोचेल. त्यांना पत्र लिहिण्याचं कारण हेच आहे, कुठेही वैयक्तिक नाही, त्यांच्यावर स्वतःवर नाही, पण BMC आत्ता जिथे महापौर नाही आहे, जिथे स्टँडिंग कमिटी नाही आहे, जिथे कुठच्याही कमिटीज नाही आहेत, जिथे जनरल बॉडी नाही आहे, लोकप्रतिनिधी नाही आहेत, तिथे प्रशासकाची ती जबाबदारी असते आणि प्रशासक हे आदेश राज्य सरकारकडून घेतात, म्हणजे ह्या घटना बाह्य मुख्यमंत्र्यांकडून घेतात. आता ह्याच्यात जे माझे मूळ 10 प्रश्न आहेत जे आज मी त्यांच्यासमोर ठेवत आहे, कारण त्यांच्याकडून जी प्रेस नोट आली आपण पण बघितलं असेल, कुठेही स्केलबद्दल उत्तर नाही, कुठेही स्कॅमबद्दल उत्तर नाही, कुठेही सेटिंगबद्दल उत्तर नाही, म्हणजे कार्टलायझेशन होतं आहे का ह्याच्यावर उत्तर आलेलं नाही आहे. 400 किलोमीटरचे रस्ते, 397 किलोमीटरचे रस्ते हे होणार कसे, कुठेही उत्तर आलेलं नाही आहे. उत्तर कशात आलं आहे की आम्ही CCTV लावू, आम्ही अमुक करू, आम्ही तमुक करू, ह्यांची कमिटी नेमू, त्यांची कमिटी नेमू. हे सगळं कधी होतं, जेव्हा रस्त्याची कामं सुरू होतात तेव्हा. पण तुम्ही जेव्हा मुंबईकरांचा पैसा वापरून हे रस्ते एका वेगळ्या पद्धतीने तुम्ही बांधण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यात माझे 10 पुढचे मुद्दे आलेले आहेत आणि त्याची उत्तरं देखील आज त्यांनी मला द्यावीत. पहिला मुद्दा हाच येतो, पहिला प्रश्न हाच येतो की हे साधारणपणे 400 किलोमीटरचे जे रस्ते आहेत हे प्रपोज कोणी केलेत, हे सांगितलेत कोणी की हे तुम्हाला रस्ते करायचे आहेत. कारण एरवीची पद्धत अशी आहे की नगरसेवक असतील, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, आमदार, खासदार, नगरसेवक वगैरे, मूळ हक्क नगरसेवकांचा असतो. ते तिकडच्या वॉर्ड ऑफिसमध्ये असेल, त्यांच्या तिकडच्या स्थानिक कमिट्यांमध्ये असेल, तिथून प्रभाग समितीमध्ये येतं आणि ते सगळे रस्ते जे असतात ते ह्या रोड्स डिपार्टमेंटला येतं, रोड्स अँड ब्रिजेस डिपार्टमेंटला येतं. तर हे जे रस्ते आहेत आत्ता 400 किलोमीटरचे, हे एकंदर कोणी सजेस्ट केलेले आहेत, कोणी सांगितले, सूचना दिलेत की हा रस्ता घ्या, हा रस्ता घ्या. काही अक्षरशः छोट्या गल्ल्या आहेत, एकदम बारीक गल्ल्या आहेत, जिथे आत्तापर्यंत वर्षानुवर्ष व्हाईट टॉपिंग पण नाही तर ॲस्फॉल्टचा वापर आपण करायचो. आणि जसं त्या दिवशी मी सांगितलं की पेडर रोड असेल किंवा मरीन ड्राईव्ह असेल, हे दोन्ही महत्त्वाचे रस्ते देखील अजूनही आपले ॲस्फॉल्ट मॅस्टिकचे आहेत, 10 वर्षापूर्वी केलेले आणि नीट आहेत. जसं इतर शहरांमध्ये होतं की कुठचाही रस्ता व्हाईट टॉपिंग केला जातो किंवा कॉन्क्रीट केला जातो, तसं मुंबईत होऊ शकत नाही. कारण मुंबईत आपल्या जमिनीखालती, म्हणजे आपल्या रस्त्यांच्या खालती 42 युटिलिटीज आहेत, वॉटर मेन्स आहेत, स्टॉर्म वॉटर ड्रेन्स आहेत, गटारा आहेत. हे सगळं सांभाळून हे रस्ते तुम्ही बनवणार कसे, डक्टिंग होणार कसं, तर हे रस्ते पहिले सुचवले कोणी, हा माझा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे की एखाद्या लोकशाहीमध्ये असे रस्ते, म्हणजे एवढं मोठं काम, 400 किलोमीटरचे रस्ते मुंबईसारख्या शहरामध्ये, 6,000 कोटीचं काम, हे का प्रशासकांनी मंजुरी देणं, म्हणजे स्वतःच प्रपोज करणं आणि स्वतःच अप्रूव्ह करणं, हे कितपत योग्य आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, कोणी या हाताने सही करतोय प्रपोज करायला आणि ह्या हाताने एक्सेप्ट करतोय सही करायला. म्हणजे मूळ पद्धतीच चुकलेली आहे की आत्ता कोविड नाही आहे, म्हणजे कोविड जरी आकडे काही कंट्रोलमध्ये असले तरी इमर्जन्सी नाही आहे, कुठेही लॉकडाऊन नाही आहे, जसं मागच्या 2 वर्षात होती. आता निवडणुका होणं गरजेचं आहे, कधीही येऊ शकतात. आणि मग अशा परिस्थितीमध्ये एवढी मोठी संख्या रस्त्यांची आणि एवढा मोठा फंड हा अप्रूव्ह करणं, हा मान्य करणं लोकशाहीमध्ये किती उचित राहील, जिथे आत्ता लोकप्रतिनिधी नाही आहेत. नाहीतर प्रत्येक वेळी आपल्याला माहिती आहे की स्टँडिंग कमिटी असेल, जनरल बॉडी असेल, प्रत्येक पक्षाचा व्यक्ती तिथे असतो, रिप्रेझेंटेशन सगळ्यांचं असतं, पारदर्शकपणे ही सगळी कामं होत असतात. पहिल्यांदा आपल्याला असं दिसतंय की एवढ्या मोठ्या संख्येत कामं होताना
हे कुठेही लोकप्रतिनिधींना विचारलं जात नाही आहे. हा खरं तिकडच्या आमच्या मुंबईच्या सगळ्या नगरसेवकांचा अपमान आहे, प्रत्येक पक्षाच्या नगरसेवकाचा अपमान आहे. हे त्यांना पटणारं आहे का? तिसरी गोष्ट म्हणजे 6,500 कोटी 6,080 कोटी साधारणपणे हे जे आता फंड डायव्हर्ट केलं जातं, 1,700 कोटीचं जे ब्युटिफिकेशनसाठी आहे त्या घोटाळ्यात देखील आम्ही जाणार आहोत, कारण ते सगळे कागदपत्र आमच्या हाती आलेले आहेत. पण हे 6,000 कोटी बजेटमध्ये कसे दाखवणार? कुठच्या फंडातून तुम्ही डायव्हर्ट केलेले 6,000 कोटी आहेत? कारण साधारणपणे जर आपण बघितलं, जे बजेटचं पुस्तक असतं प्रत्येक गोष्टीसाठी वेगळं बजेट मान्य केलं जातं. मग काही काही वेळा आपण बघतो गटारांसाठी असेल, रस्त्यांसाठी असेल, वस्त्यांसाठी असेल, सोशल वर्कसाठी असेल, डिस्पेन्सरीजसाठी असेल. जसं आत्ता आपण बघत असाल हिंदुराज सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हा आमच्या काळी शिवसेनेच्या काळी मान्य झालेला प्रकल्प होता. उद्धव साहेबांचं स्वप्न होतं. फोटो घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लावतात, ठीक आहे, त्याच्यावर मला काही जायचं नाही आहे. पण तरी ते जरी असलं तरी तुम्ही कुठच्या स्कीममधून एवढा मोठा पैसा डायव्हर्ट करणार आणि इथे दाखवणार? तुम्ही बजेटमध्ये कसं दाखवणार आहात? चौथी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची हीच राहते की हे सगळे जे 400 किलोमीटरचे जे रस्ते आहेत, 6,000 कोटीचं काम आहे, त्याला तुम्ही टाईमलाईन काही दिली आहे का? कारण त्यांच्या प्रेस नोटमध्ये कुठेही टाईमलाईन दिसत नाही आहे. आपल्याला आठवत असेल आत्ताच्या अधिवेशनात जेव्हा काही मला वाटतं भाजपच्याच आमदारांनी प्रश्न विचारले की जी मार्च 2022 मधली कामं आहेत ती अर्धवट राहिलेली आहेत, कधी पूर्ण होणार? तेव्हा मुख्यमंत्र्यांचं रिटर्न उत्तर आहे, लेखी उत्तर आहे की त्याला कालावधी साधारण पावसाळा सोडला तर 18 ते 24 महिन्यांचा असतो. म्हणजे 3 वर्ष सरासरी या कामांना पूर्ण करायला लागणार आहेत. जर मार्च 2022ची 2,500 कोटीची जी कामं असतील, त्याच्यात ॲस्फॉल्ट मॅस्टिक पण आहे, व्हाईट टॉपिंग पण आहे, कॉन्क्रिटीकरण आहे, सगळं जर मिळवलं ह्याला 3 वर्ष सरासरी लागणार असतील तर ह्या 400 किलोमीटरच्या कामांना किती वर्ष लागणार? आणि म्हणून त्या दिवशी जो मी प्रश्न विचारला की तुम्ही 3 ते 4 वर्षाचे टेंडर हे एकाच वेळी काढत तर नाही येत ना? साधारण 5 ते 6 वर्षाचं काम हे एकाच वेळी सुरू करत नाहीत ना? ह्याच्यातून गोंधळ किती होणार आहे? म्हणजे एक फायनान्शियल क्रायसिस होणार ती वेगळी, पण दुसऱ्या बाजूला जो काही केओस होणार आहे ट्रॅफिकचा, आता मेट्रोची कामं आहेत, ब्रिजेसची कामं सुरू आहेत, कॉन्क्रिटीकरण करताना तुम्हाला साधारण 50 ते 100 मीटरचं स्ट्रेच एवढीच परवानगी ट्रॅफिक पोलीस देत असतात. आणि ते होत असताना कॉन्क्रीट क्युअर व्हायला 15 दिवस लागतात, 14 ते 15 दिवस लागतात. म्हणजे प्रत्येक स्टेजसाठी तुम्हाला 15-15 दिवस तुम्ही मोजा आता किती दिवस लागणार आहेत. ह्याच्यासाठी ट्रॅफिक पोलीसच्या NOCs तुम्ही घेतले आहेत का? 42 युटिलिटीज बरोबर बोलला आहेत का? त्यांना काही पत्र पाठवले का? कुठेही मला काही केलेलं दिसत नाही आहे. साधारणपणे 5वी महत्त्वाची गोष्ट जेव्हा आपण स्कॅमबद्दल बोलतो, हे झालं स्केलबद्दल मी बोलत होतो. जे मी सतत सांगतो की 400 किलोमीटरचे रस्ते हे स्केलप्रमाणे कुठेही मला प्रॅक्टिकल वाटत नाहीत. पण जर स्कॅमप्रमाणे जर बोलायला गेलं तर त्या दिवशी पण मी सांगितलं होतं की जी कामं रस्त्याची साधारणपणे एस्टिमेट प्राईसच्या 20% खालती व्हायची, त्याला 20% एस्टिमेट प्राईसच वरती नेलेली आहे, 17 ते 20%. म्हणजे SOR जे रिवाईज केले आहेत ते SOR रिवाईज केल्यानंतर 20% वरती नेल्यानंतर साधारणपणे जर एवढं झालं असेल त्याच्याही अबव हे 8% सरासरी कॉन्ट्रॅक्टर्सनी मागणी केली, म्हणजे 48% अबव. आणि जर GST 18% वेगळा पकडला तर 66% अबव हे कामं झालेली आहेत. ह्याच्यातून पैशाची गफलत किती होणार आहे? ह्याच्यात किकबॅकसाठी आहे, प्रॉफिटसाठी आहे, कशासाठी नेमकं मला माहिती नाही, तुम्ही विचार करा. पण 66%हून जास्ती म्हणजे एक रस्ता 1 किलोमीटरचा जो ह्या मुंबईमध्ये आत्तापर्यंत 1 किलोमीटर 10 कोटीला व्हायचा तो आता 17 कोटीला होणार आहे. 1 किलोमीटर आता 17 कोटीला होणार आहे, तुम्ही विचार करा. पण हे सगळं होत असताना जर ह्या कॉन्ट्रॅक्टरसाठी SOR 20%नी वरती केलं असेल, मग BMCने अजून हे 8% सरासरी जे अबववर आलेले आहेत त्यांच्याबरोबर निगोसिएशन का नाही केलं? साधारणपणे कामं द्यायच्या आधी निगोसिएशन करायला लागतात कुठच्याही एजन्सीला, आणि किती अजून खालती आणू शकतो, एस्टिमेट प्राईसच्या जवळ आणू शकतो हे विचार करणं गरजेचं असतं. हे BMCने अजून केलेलं दिसत नाही मला तरी. आणि मग हे सगळं होत असताना मूळ प्रश्न हाच राहतो, जो पुढचा प्रश्न आपला येतो की ह्यांनी त्या प्रेस नोटमध्ये सांगितलेलं आहे की SOR जी आहे ती एवढ्यासाठीच बदलली गेली, रिवाईज केली गेली की ऑगस्ट 2022मध्ये जेव्हा ह्यांनी 5,000 कोटीची कामं काढलेली तेव्हा बिडर्सकडून रिस्पॉन्स आला नाही, म्हणून ह्यांनी SOR बदलला. आता SOR तुम्ही कोणासाठी बदललेला आहे? मार्केट रेट्स SOR डिफाईन करतं की कॉन्ट्रॅक्टर्स तुम्हाला सांगायला लागणार उद्यापासून की SOR काय ठेवायचं? म्हणजे जर प्रत्येक काम आता काढायचं झालं तर हे कॉन्ट्रॅक्टर्स तुम्हाला सांगणार का की SOR आता अजून वाढवून द्या, SOR वाढवून द्या? हे काही मला अजून योग्य पद्धत वाटत नाही. तर एवढे वर्ष मी BMC बघत आहे जवळून, आपण पण बघत असाल, BMCला खूप मोठा इतिहास आहे. आणि जी कामं आत्तापर्यंत रितसरपणे बिलो व्हायची, GSTमध्ये व्हायची, माझं बिलो किंवा अभावला कुठचाही आक्षेप नाही आहे. जी काही कामं आहेत ती चांगल्या दर्जाचीच झाली पाहिजेत.
पण अबव किती त्या एसओआरच्या वरती जायचं आणि जीएसटी 18% वेगळा द्यायचा, त्याच्यात निगोसिएशन कुठे करायचं नाही, हा मूळ मुद्दा राहतोच ना. मग हे एसओआर डिफाईन कोण करतो? 7वा प्रश्न महत्त्वाचा राहतो की जर एवढं कॉन्क्रिटीकरण आपल्या शहरामध्ये झालं, जे प्रत्येक पावसात आपल्याला बोलायला लागतं. पर्यावरण मंत्री म्हणून मी देखील आपल्याला सांगितलं होतं की मुंबईत साधारणपणे 80% रनऑफ आता होतो. रनऑफ म्हणजे काय? जे पाणी आधी आपल्या जमिनीत जिरपायचं, खालती जायचं पाणी, वॉटर टेबलमध्ये जायचं, ते कॉन्क्रिटीकरण झाल्यामुळे आता तर आपण बघतो 2 बिल्डिंगच्या मध्ये देखील ज्या सोसायटी असतात तिथे पण कॉन्क्रिटीकरण झालं. आधी जिथे ओपन स्पेस म्हणजे मातीची स्पेस असायची, मातीची मैदानं असायची, तिथे कॉन्क्रिटीकरण झालं. आता हे सगळं झाल्यानंतर परत जर पूर आले, मुंबईचा जोशीमठ झाला, तर ह्याला जबाबदार कोण? कारण एवढं कॉन्क्रिटीकरण हे आपल्याला परवडणार नाही आहे. कुठच्याही शहरात कॉन्क्रिटीकरण एवढं होत नसतं. तुम्ही जगात कुठचंही चांगलं शहर घ्या, जिथे रस्ते चांगले आहेत, सगळ्या सोयीसुविधा चांगल्या आहेत, कॉन्क्रिटीकरण 100% झालेलं नसतं. 8वी गोष्ट खूप महत्त्वाची आहे की हे सगळं करत असताना आपल्याला आठवत असेल त्या प्रेस नोटमध्ये दिलं आहे की साधारणपणे स्ट्रेस या BMCचा किंवा जास्ती हायलाईट हा कॉन्ट्रॅक्टर्सच्या नॅशनल एक्सपिरियन्सवर होता. नॅशनल एक्सपिरियन्स म्हणजे देशात कुठे कुठे कामं केलेत आणि ग्रीनफील्ड हा त्यांनी शब्द वापरला. ग्रीनफील्ड म्हणजे काय की जेव्हा आपण मोठे हायवे करत असतो 200-300 किलोमीटरची किंवा जास्ती असेल, आता या हायवे बनवत असताना शहरांमधून कधीही हायवे जात नाहीत. एक तर एलिव्हेटेड रोड्सनी वरतून जातात, बाहेरून जातात, पण जास्तीत जास्त हायवे हे ग्रीनफील्ड असतात. म्हणजे खालती जमिनीच्या खालती कधी युटिलिटी नसते, झाडांची कत्तल केली जाते, कसंही खोदून पुढे जातात, पण 100-100, 150-150 किलोमीटरची कामं हे एका दिवसात 2 दिवसात वगैरे करत असतात. 50 किलोमीटरची कामं एका दिवसात करत असतात. कुठेही आपल्यासारख्या छोट्या गल्ल्या नसतात, अडचणी नसतात, ट्रॅफिकच्या असतील किंवा पार्किंगच्या परवानगी असतील किंवा युटिलिटीज असतील, असं नसतं. तर हे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ह्यांनी जर नॅशनल हायवेवर काम केलं असेल, ग्रीनफील्ड ह्याच्यावर काम केलं असेल, ह्या 5 कॉन्ट्रॅक्टर्सचा मुंबईसारख्या शहरांमध्ये काम करण्याचा एक्सपिरियन्स काय आहे? मुळात आत्तापर्यंत किती शहरांमध्ये मुंबईसारख्या यांनी काम केलं आहे जिथे रस्त्याच्या खालती युटिलिटीज असतील, जिथे डक्ट्स असतील, जिथे मीडियन्स असतील, जिथे रस्ते छोटे असतील, मोठे असतील, गल्ल्या असतील, अशी कामं करणारे हे कॉन्ट्रॅक्टर्स किती आहेत आणि यांचा एक्सपिरियन्स नक्की काय? काय दराला इतर शहरांमध्ये कामं केलेत त्यांनी? कारण हे देखील आम्ही काढणार होतं खोदून. अजूनपर्यंत मी कॉन्ट्रॅक्टर्सची नावं घेतलेली नाही आहेत कारण मला ती घ्यायची नाहीत. मी कधी कॉन्ट्रॅक्टर्सच्या खेळात पडत, हे त्यांच्यासाठी नाही आहे, हे माझ्या मुंबईकरांचा पैसा. म्हणजे जे मी त्या दिवशी बोललो की ह्या गद्दारांनी स्वतःला विकलं ते पुरे झालं, माझ्या मुंबईला विकू नका, हेच आज मी परत सांगतोय की मला कोणाला कॉन्ट्रॅक्ट्स मिळत त्याच्यात जायचं नाही आहे. पण आज BMCने हे देखील सांगायला पाहिजे, त्यांनीच सांगायला पाहिजे की हे कॉन्ट्रॅक्टर्स कोण आहेत, काय एक्सपिरियन्स आहे, मुंबईसारख्या शहरांमध्ये त्यांनी कामं केली आहेत का, किती युटिलिटीजवर त्यांनी कामं केली असतील. हा एक्सपिरियन्स तरी लोकांसमोर आला पाहिजे. कारण एवढी मोठी कामं जर मुंबईत घेत असू तर हे सगळं लोकांसमोर आलं पाहिजे. 9वी गोष्ट ह्याच्यात अशी आलेली आहे, त्यांनी प्रेस नोटमध्ये सांगितलेलं आहे की कामं होत असताना, खरं हा मी प्रश्न पकडतच नाही कारण कामं होत असताना नंतरचा प्रश्न आहे, मूळ ही कामं होणार कशी ह्याच्यावर पहिला माझा स्ट्रेस आहे. पण दुसरं म्हणजे VJTI आणि IIT सारख्या संस्थांकडून आम्ही सतत क्वालिटी टेस्ट करत राहू. आता मी हे असेंब्लीमध्ये देखील बोललेलो होतो की एका गोखले ब्रिजसाठी ह्या 2